रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. जैविक क्षेत्रातल्या अग्रणी कंपनी राम ॲग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आलोय सध्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये. तर आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत. आपण सर्वप्रथम त्यांची ओळख करून घ्या. सर रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आम्हाला तुमची ओळख सांगा. मी संतोष लिंका पताड, राम ॲग्रोटेक प्रतिनिधी, गाव एकलासपूर. बर. आता आपण ज्या शेतकरी बांधवांकडे आलो त्यांची पण ओळख करून घ्या. सर रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आम्हाला तुमची ओळख सांगा. मी नितीन गोरे पवार, राहणार शिरगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. म्हणजे शिरगाव मध्ये आलो आपण मित्रांनो. सर ही किती एकराचा ऊसाचा प्लॉट आहे? हे आपला 25 गुंठ्याचा प्लॉट आहे. 25 गुंठ्याचा प्लॉट आहे. बरं, ही कुठल्या जातीचा ऊस आहे? हे नवीन सुधारित 86-032 या वाहनाचा ऊस आहे. बरोबर. आता ह्या ऊसाची लागण किती दिवसापूर्वीची? लागण तसं 1 वर्ष झालं लागेल ना. लय दिवस झाला. हा, लय म्हणजे दिवस एक वर्ष झाले. झालं. बरं, आता मला ह्या ऊसाबद्दल थोडी माहिती सांगू शकता का तुम्ही? ऊसाबद्दल माहिती सांगायचं म्हणजे की ऊस मी ठेवणारच नव्हतो, बरं. रानातच ठेवणार नव्हतो. ऊस मोडायचा होता मला. का हो, काय आलं? हे 6 महिने झालं ऊसाची वाढच होत नव्हती हा आणि त्याला एक सुद्धा फुटवा नव्हता. दोन बेटात म्हणजे 2च ऊस होतं. हा हा जुनं ऊस पहिले 2च होतं, मग त्याला फुटवा पण होत नव्हता. हा हा. आणि विशेष म्हणजे रासायनिकचे मी 2 डोस दिले होते. बर. काय तर आज सुधारेल, उद्या सुधारेल, महिन्यानं सुधारेल, 2 महिन्यानं सुधारेल, हा. पण ऊसच काय सुधारत नव्हता. हा हा हा. हे मोडून टाकायचं होतं. खर्च जास्त झाला ऊसापेक्षा, त्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त व्हायला लागला, म्हणून हे ठेवायचंच नाही राहणार असं ठरवलं तुम्ही. म्हणजे तुम्ही बाहेरचे 2 डोस केले तरी फुटवा का नव्हता अजिबात. झाला. आणि किती महिन्यापर्यंत वाढच नव्हती सर? हे 7 महिन्यापर्यंत काय सुद्धा वाढ नव्हती याची. वाढच नव्हती. वाढ काय 2च ऊस होतं, ती पण कमरे एवढं ऊस होतं. किती ऊस होतं? बेटात हो का असे ऊस 2च ऊस, ह्या प्रकारचे 2च ऊस होते. हा 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 हा. बरं, आता मला सांगा की तुमच्या आणि ताड साहेबाची ओळख कशी झाली हो? ताड साहेबाची ओळख म्हणजे आपले शेजारी मारुती पवार यांचा ऊसाला हे पाहणी करायसाठी आले होते. बर 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 बर. मग ते पण आमच्या घरापासून जाताना ते गाड्याला काहीतरी रामा ॲग्रोटेकचं कॅन्ड मला दिसलं. हा हा हा. मी म्हणलं काहीतरी नवीन सोडायचं असेल म्हणून मी त्याला यांना विचारलं त्या शेतकऱ्याला. बर बर बर. तर ते म्हणले संतोष ताड यांच्याकडून रामा ॲग्रोटेक औषध वापरायला चालू केलेलं आहे. हा हा. ते म्हणजे तुम्ही पण बघायचं वापरून काय फरक पडतो नाही बघा. बरं मग मी यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला. बरं. म्हणजे तेव्हापासून चालू केले. मग आता तुम्ही किती महिने झाले चालू केले? हे साधारण 2.5-2.5 महिने झाले चालू केले. 2.5-2.5 हा. महिने. बरं, आता ह्या 2.5 महिन्यामध्ये काय फरक झाला हो? 2.5 महिन्यात आता ही फरक समोरच दिसतोय. 10-12 फुटवे झालेले आहे त्याला. म्हणजे आता ही फुटवाची संख्या मोजून दाखवता का आम्हाला? फुटवे सांगा बघा. खाली बसा. जरा बसून मोजून दाखवत. एका बेटात किती फुटवा आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आणि ही नदी जरा. ही एक 12. 13 झाली. टोटल 13. त्यातले तुमचे जुने किती ऊस होते? जुने 2च आहेत. जुने 2च हा, होते. जुने 2च ऊस आहेत. बरं, म्हणजे त्याच्या कांड्याला हाणायच्या. हा, कांड्याला. आणि नंतर जे आलेले आहेत त्यांचं कसं आहे? ही कांडे बघा, ही झाडेला कसे कांडे. हातात बसून झाडे लांबी पण जास्त आहे. हा. बरं, हे असं एकाच बेटात झालं का सगळीकडे झालं? सगळीकडे आहे. ते बघू द्या. सगळीकडे आहे. सर सगळीकडे दाखवा आम्हाला जरा ते ऊसात काय काय बदल झाला. सगळी- बघा मित्रांनो, ह्यांच्या ऊसाच्या प्लॉट मध्ये जुने ऊस पण किती आहेत ते तुम्हाला दिसते. आणि नंतर जे आपण खोंबार म्हणतो, हे खोंबार कशा पद्धतीने आले ते पण तुम्ही बघू शकता. अशी एकाच ऊसाला नाही तर बऱ्याचशा तुम्ही सगळीकडे ऑलरेडी सगळ्या. आता ही कसा आहे ऊस? कसा आहे खोंबारा? हे ईद बसती का? एक 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 इतीची कांडे हो, हात एका इतीची कांडे जाडी हे का? आणि जाडी पण हातात एक ऊस मावतोय फक्त. बांबू. हे का? बांबूगत निसता ऊस आहे. एक नंबर रिझल्ट आलाय. तुम्ही आता मला सांगा की आता एका बेटामध्ये 13, 14 फुट होते, बरोबर ना? ह्याच्यासाठी तुम्ही रामा एवढं काय काय ह्यांना दिलं साहेब? सुरुवातीला दिवस आपण प्लॉटवर आल्यावर नंतर बघितलं तर दिवसामध्ये थोडा काय जाणवत नव्हता. हा हा एक दोन फुट दिवसामध्ये दिसत होते. हा. तेव्हा यांचं ते म्हणजे प्लॉट आपण मोडायचं काय करायचं त्याचे कन्फ्युज म्हणजे मध्ये ऊस ठेवायचं नाही. ठेवायचं नव्हतं. बरं बरं बरं. त्यांना म्हणलं तुम्ही एकदा रामाटेचं म्हणजे तो डोस तुम्ही वापरून बघा. हा. तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही पुढे कंटिन्यू वापरा, नंतर वापरून म्हणून सांगेल. बरं बरं. ह्यांना काय काय दिलं तुम्ही? सुरुवातीला आपण त्यांना 22 समृद्धी अवलंबून रोड मॅजिक आणि मायक्रोड्रेव थांबा, दिले का? हा, दिले. नक्की नक्की दिले. खरं सांगा. नाही, खरंच आहे. यात हा. खोटं जाहिरात नको आहे आपल्याला. नाही, नाही, जाहिरात नाही. हा, अजून काय दिलं दुसरा डोस? पहिला डोस हा दिला आणि नंतर डोस सोडल्यानंतर त्यांनी 15 दिवसांनी मला सांगितलं की थोडा फरक जाणवायला लागला, फुटवा निघायला लागलाय. हा मग आपण दुसरा डोस काय द्यायचा? हा मग मी परत अजून प्लॉटवर येऊन पाहणी केली. नंतर त्यांना म्हणलं आपण त्याला एक ऊस स्पेशल देऊया हा. म्हणून. नंतर आपण त्याला 1 महिन्यानंतर हा ऊस स्पेशल रोड मॅजिक आणि परत एक मायक्रोड्रेव हा हा हा. असं त्यांना कंबाईनमध्ये डोस दिला आपण. बरं बरं बरं.
ह्याचा फरक काय जाणवला ह्यांनी सांगितलेले दोन्ही डोस तुम्ही केले का? हा, दोन्ही डोस केले. बरं आता मला सांगा ह्या डोसचा सगळा तुम्ही आता रासायनिकचा पण डोस केलता, त्या डोस मध्ये आणि ह्या डोस मध्ये काय फरक सांगताल? डोस म्हणजे रासायनिकला बजेट जास्त जाते बरं. रासायनिक डोसला, आणि फरक तर पडलाच नाही. बर ह्याचं कसं आहे, माझा कमीत कमी मला तर 5,000च्या आतनच माझं काम झालं. 5,000 दोन डोस, 2 डोस 5,000 आत. दोन डोस आणि रिझल्ट रिझल्ट आता तिथं समोर दिसते, पूर्ण बेट तयार झाले. बेट बेट तयार झाले. म्हणजे ह्याच्यात ऊसाची संख्या कमी होती, दोन ऊसाची संख्या वाढली वाढली. का? वाढली म्हणजे कांड्यातलं अंतर वाढलं का? कांड्यातलं अंतर वाढलंय, आणि वर ही बघताय तुम्ही ऊसाचा पोत पण. ऊसाचा पोत पण चांगला आहे. फुटवाची संख्या, कांड्याची वाढी आणि जाडी, बरोबर ना? हा बरोबर, बरं हे फायदा झाला का तोटा झाला? फायदा झालाय. बरं काय सांगू शकता की आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं पीक म्हणजे ऊसाचं पीक आहे, बरोबर आहे ना? सगळ्यात मोठं पीक कशाचं आहे? ऊसाचं आहे. जर ऊसामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी रामायरोडची औषधं अशा पद्धतीने वापरली तर त्यांना असा रिझल्ट येऊ शकतो का? हा, येऊ शकते, 100% नक्की? नक्की येऊ शकतो. कशी झाली शेती? सुरुवात म्हणजे लागण केल्यापासून 4 महिने ह्या प्लॉट मध्ये पाणीच होतं. हा. अक्षरशः रान असं रानाला शेवाळ लागलं होतं. हा, हा, हा. आणि नंतर पाऊस उघडल्यानंतर 1-2 महिने झाले तरी पण ह्याची वाढच होत नव्हती कसली सुद्धा. म्हणजे 6 महिने काय विषयच नाही. 6 महिन्याची कसलीच वाढच होत नव्हती कसली. म्हणजे पूर्ण पाण्यातला ऊस आहे. पूर्ण पाण्यातला ऊस आहे. मग आज काय वाटतं ही पूर्ण पाण्यातला ऊस आहे असं बघितलं वाटतंय का? अजिबात वाटत नाही. बरं आता बाकीचे बी तुमचे ऊस असतील किंवा ह्याच्या आधी बी तुम्ही ऊस शेती केली, त्यावेळेस आणि ह्या वेळेसचा काय बदल वाटतोय? बदल म्हणजे ह्याचे कांड्याची जाडी पण भरपूर चांगली झाली आहे बरं का, हा. आणि फुटव्याची संख्या पण जादा आहे. आणि ऊसाला आपल्या ऊस हिरवागार म्हणजे ऊसाचा पोत चांगला आहे. पोत चांगला. बरोबर आहे ना? मग आता ज्यावेळेस तुम्हाला ताड साहेबांनी औषध दिली त्यावेळेस तुम्ही ते ऊस स्पेशल सोडल्यानंतर त्याचा रिझल्ट काय दाखवलं तुम्हाला? ऊस पेशाचा रिझल्ट म्हणजे पहिल्यांदा कांड्याची संख्या या इकडं आपण इथं प्रत्यक्षच बघूया. समक्ष ना जे आहे हा. मग शेतकऱ्यांना पण खरं वाटेल. आता इथं हे आहे का बघा, ही पहिला ऊस आहे बघा, ते पाण्यातला ऊस आहे, जुना ऊस आहे बघा. इथे कांड्याची साईज बघा इथं किती केवढे, कांड्याची लांबी 1 सेंटीमीटर हा, 2 सेंटीमीटर. हा एवढीच लांबी आहे. ऊस स्पेशल सोडल्यानंतर काय फरक दाखवला? ती काय ऊस स्पेशल सोडल्यानंतर बघा, ही कांड्याची लांबी बघा किती झाली, आणि जाडी पण वाढलेली आहे. हा म्हणजे मित्रांनो ऊस स्पेशल सोडल्यानंतर सोडायच्या अगोदर ज्यावेळेस यांचं 2-3 फूट होतं त्यावेळेस कांड्याची संख्या आपण बघू शकतो की केवढे, जाडी वाढी केवढे. आणि ज्यावेळेस त्यांनी ऊस स्पेशल सोडला त्यावेळेस प्रत्येक कांडीतलं अंतर हे मागच्या कांडीपेक्षा जास्त वाढत गेलेलं आहे. बरं हे जे कांडीची जाडी बी वाढली आणि लांबी वाढली ह्याच्यामुळे त्यांना ऊस स्पेशलचा एकदम चांगला रिझल्ट भेटला. मित्रांनो जर हे सगळ्या शेतकऱ्यांना वापरलं तर त्यांना रिझल्ट येईल का चांगला? 100% तुम्ही सगळ्या शेतकऱ्याला काय सांगू शकता? मी तर सगळ्या शेतकऱ्याला सांगेल, रामायग्रोटेकची पहिल्यापासून सुरुवातीपासून वापरायला पाहिजे. बरं असं मी तर असं थोडे 6 महिन्यानंतर वापरले, हा. पण सुरुवातीपासूनच वापरायला पाहिजे माझं सगळ्या शेतकऱ्याला बरं तुम्ही इथून पुढे सुरुवातीपासून वापरणार का मधून वापरणार? सुरुवातीपासूनच वापरणार. 100%. आपला एक प्लॉट आहे तर त्याला सुरुवातीपासून वापरणार. सुरुवातीपासून. ओके. शेतकरी मित्रांनो सगळेजण म्हणतात की रामायगडेवाले फक्त बोलतेच, आम्ही बोलत नाही साहेब, आम्ही काम पण तसंच करून दाखवतो. आज यांच्या प्लॉट मध्ये बघू शकता आपण की त्यावेळेस त्यांचे पहिले जुने फुटवे होते त्यावेळेस कांड्यांची साईज काय होती, आणि ज्यावेळेस आपलं औषध सोडलं रामायगडेचं ऊस स्पेशल सोडलं त्यावेळेस तुम्ही बघू शकता की 1 इंच बाय इंच कांडी वाढत 1-1 इंचाची कांडी 7-7, 8-8 इंचापर्यंत ह्याची उंची गेलेली आहे. हेच आम्ही मार्केटला सांगतो की नाद केला पण वाया नाही गेला. शेती तुमची खात्री आमची, चिखलात दुरळा पाण्यात टाक, याच्यासाठीच आम्ही म्हणतो की बाबा आज जर आपण ऊस स्पेशल सोडलं तर तुमच्याही ऊसामध्ये असा आमूलाग्र बदल घडवू शकतो. कांडीची जाडी आणि कांडीची वाढी 100% वाढवू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल आपल्या ऊसामध्ये पण असा बदल व्हावा, आज ह्या ऊसाची कंडिशन तुम्ही ऐकली की 6-6 महिने जर पाण्याखाली ऊस असून सुद्धा आज जर ही त्याची कंडिशन असेल, जर तुमचा ऊस चांगल्या लेवलला असेल त्याला जर हे सोडलं औषध तर तुमच्या ऊसाला वाढायचं बी कळायचं नाही आणि फुगायचं बी कळायचं नाही. जर बघायचं असेल तर तुम्ही एकदा औषध वापरून बघा आणि खात्रीशीर रिझल्टच घ्या. जर तुम्हाला वाटेल की फक्त शूटिंग काढायसाठी फक्त 1-2 बेटाची फक्त यांनी पालं काढलेत का, या साहेब आपण सगळीकडे चेक करू कशा पद्धतीने सगळीकडे फुटवा निघलाय. कसा आहे ऊस? जुना ऊस नवीन ऊस. कसा आहे ऊस? बघा जुना ऊस बघू शकता आपण. प्रत्येक ऊसामध्ये जी कांड्याची जाडी होती ती कमी होती, तिथून पुढे ऊस स्पेशल सोडलं वाढत गेली. आधी तर आपण बघू शकता Water इथं जुन्या ऊसाची कांडी किती आहे, इथं नवीन जे आलेला रिझल्ट त्याचं कसा आहे, आणि बाकीचे जी खोंबारी निघलेत ती कशा पद्धतीने निघलेत. 1 नंबरचा रिझल्ट आलाय. असं कुठंही प्लॉट मध्ये फिरून बघा सगळीकडे तुम्हाला हीच कंडिशन बघायला मिळणार. जर 6-6 महिने पाण्यात राहून जर हा रिझल्ट मिळू शकतो तर ज्याचं सगळ्यात चांगलं वातावरण आहे, रान चांगलं आहे, बिगर पाण्याचं म्हणजे ज्याचा ऊस पाण्यात गेला ना त्याच्या ऊसाला तर ह्याच्यापेक्षा बी जास्त रिझल्ट मिळणार. सगळेजण म्हणतात की तुम्ही लय बोलता. का बोलतो आम्ही? जिथं शेतकऱ्याचा कॉन्फिडन्स संपतो, झुकतो, ज्यावेळेस रासायनिक खताचा रिझल्ट दाखवायचा कमी होतो
त्यावेळेस शेतकरी आमच्याकडे येतो आणि त्यावेळेस आम्ही असं 100% रिझल्टच काढून देतो. साहेब तुम्ही 2 डोस रासायनिकची केली त्यावेळेस ही कंडिशन होती का? नव्हती काय कंडिशन होती? ती काही समोर दिसते बघा, ही 2च फुट होती याला फक्त. 2च फुट दोनच फुटवे आणि आज येतात. काय कंडिशन आहे? आज जवळजवळ 10-12 तरी फुट याला जास्त झाले. खरं खरं सांगा तुम्ही नाही, शेतकरी आहे, ही रामायणाची किमी आहे का तुमच्या खताची किमी? रामायणाची किमी आहे 100%. 100% रामायणाची किमी आहे. तुम्हाला जर ती गाडी जाताना दिसली नसतं तर ऊस राहणार असता का? नाही त्या दिवशी जर ताड साहेब गाडीला कॅन बांधून जाताना जर दिसलं नसतं तर आज एक बदल दिसला असता का? नाही बदल दिसला नसता. लोक तर सांगतात की 5 लिटरच्या कॅन्डानं काय रिझल्ट येत नाही, बॅगात टाकावं लागते त्या. हा नाही रामायणाकडे म्हणजे खरंच रिझल्ट आहे. 100%. 100% रिझल्ट आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या ऊसामध्ये असा जर बदल करून घ्यायचा असेल किंवा तुमच्या थांबलेल्या ऊसाची वाढ चालू करायची असेल तर तुम्ही ही वापरा रामायरोडेकचा ऊस स्पेशल. तर शेतकरी मित्रांनो, मी पंढरपूर तालुका प्रतिनिधी नितीन शिंदे. आज पंढरपूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावामध्ये तुम्हाला ऊसाच्या संदर्भात असू किंवा कोणत्याही पिकाच्या संदर्भात असू द्या, कसलीही अडचण असू द्या, एक कॉल करा तुम्ही, तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होणार. त्याचबरोबर आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत. आज तुमचं नाव सांगा सर आम्हाला. संतोष लिंगा पाताळ, गाव एकलासपूर. एकलासपूरच्या आसपासच्या गावामध्ये कुणालाही ऊसा संदर्भात किंवा कोणत्याही पिका संदर्भात कसलीही अडचण असू द्या, फक्त एक फोन करा, तुमच्या सुद्धा हे पिकामध्ये 100% असा बदल घडणार म्हणजे घडणार. तुमचा संपर्क नंबर सांगा सर. माझा संपर्क नंबर आहे 9921 90 20 60. या नंबरवर तुम्ही आवश्यकता संपर्क करा व तुमच्याही थांबलेल्या ऊसाची वाढ चालू करा. जर तुम्ही पंढरपूर तालुक्यात इतर कोणत्या गावात असाल तर माझा संपर्क नंबर देतो 9405 32 80 34. या नंबरवरती मला तुम्ही संपर्क साधू शकता. आमच्या कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या प्लॉटवर येऊन तुमच्या प्लॉटची पाहणी करून तुम्हाला तिथून पुढे थांबलेल्या ऊसाची ग्रोथ कशी वाढवायची ह्याच्यासाठी मार्गदर्शन 100% करतील व रिझल्टच काढून देतील. तर पवार साहेब दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. या ऊसाचा आपण हार्वेस्टिंग वेळा अजून एकदा शूटिंग करणार आहे. तुमचा अंदाज सांगा की जर ही तुम्ही औषध चालू केली नसती तर ह्या एवढ्या रानामध्ये किती ऊस गेला असता? हे रासायनिक औषधानं ऊस गेला असता बघा 20 टन गेला असता. 20 टन. रान किती आहे? रान 25 गुंठ. 25 गुंठ्यामध्ये 20 टन रासायनिक असल्यानंतर गेला असता. तर आपण लय मोठं न बोलता आपण ह्या ऊसाची अजून एक शूटिंग घेऊ. ज्या दिवशी ह्या ऊसाची कटिंग चालू असेल कारखान्याला, ज्या दिवशी याची स्लिप येईल त्या दिवशी आपण सगळ्यांना एखादं एक शूटिंग काढून दाखवू की ह्या ऊसामध्ये किती टनेज वाढला. आपलं जिथं 20 सांगता ना तिथं कमीत कमी 30 35 टन ऊस गेला पाहिजे एवढा. भेटू पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.